सोयाबीनची झेप हमी भावापुढे दर पोहोचले 7,000वरती. मर्यादित आवक. उदगीरमध्ये प्रति क्विंटल 7,500 रुपये दर. तेलाऱ्यांची केळी निघाली जम्मू काश्मीरच्या दिशेने. स्थानिक बाजारपेठेपेक्षा प्रति क्विंटल 300 रुपये अधिक दर मिळाल्याने शेतकऱ्यांचा निर्णय. निर्यातीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये चांगली वाढ. केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांचा थेट दावा. शेतकऱ्यांना फायदाच फायदा. पश्चिम विदर्भात सोयाबीनच्या बियाण्यांचा फसवा खेळ. निकृष्ट उगवणीच्या तक्रारींची चिंता. दुबार पेरणीचं शेतकऱ्यांवरती संकट अखेर गडद. दिंडीवर काळाचा घाला. 7 वारकऱ्यांना ट्रकने उडवले. 3 महिला भाविकांचा मृत्यू, 4 जखमी. मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत जाहीर. विद्यार्थ्यांनी अनुभवली बांधावरची शाळा. वनराई संस्थेचा पुढाकार. गाऊडवाडीच्या शेतात घेतला भात लावणीचा. विद्यार्थ्यांनी आनंद. रेशनबाग दुकानामध्ये गोरगरिबांचा घास भिजणार. 3 महिन्यांचं धान्य रेशन कार्डवरती एकत्र मिळणार. पुरवठा विभागाचे थेट आदेश. 100% खात्रीने सांगतो तुम्ही पुन्हा निवडून येणार नाही. कट्टर शिवसैनिकांनी गद्दार आष्टीकरांना सुनावल्याची व्हिडिओ व्हायरल. वारी ट्रक घुसला. 3 महिला वारकरी ठार. जेजुरीत बेलसर टोल नाक्याजवळ अपघात. 7 महिला गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली. विश्वगुरू म्हणण्याचा हा मूर्खपणा थांबवा. अनुराधा पौडवाल यांना राग, संताप. अनावर आपण रामराज्यांच्या गोष्टी करतो ते ठीक आहे, पण इथे सोडा. राज्यातील 225 एसटी डेपोंचा होणार पुनर्विकास. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये निर्णय. सवलतींचाही होणार निर्णय. सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाला थेट आव्हान. निवडणूक प्रक्रिया घटनाबाह्य झाल्याचा आरोप. राष्ट्रीय सचिवांचा दावा अखेर आला समोर. राज्यभरात पाऊस ओसरताच भाजीपाला प्रचंड महागला. फरसबी 200 वाटाणा 240 रुपये किलो आल्यासह भेंडी देखील कडाडल्याची माहिती समोर. महागाईने लक्ष्मणरेषा ओलांडली. व्याजदर कपात. सर्वसामान्यांच्या खिशाला जोरदार कात्री. अन्नधान्य महागले. डाळींनाही गाठला उच्चांक. लाडकी बहीण योजनेत घोटाळा. 3,500 कोटींची लूट. सरकार निरुत्तर. कॅगचे जोरदार ताशेरे. सरकारी तिजोरीतून 15,500 कोटी काढणे बेशिस्त. वांगचुक यांच्या आंदोलनाला शिवसेनेचा पाठिंबा. उद्धव ठाकरेंकडून दिपकेंचेही आभार. उद्धव ठाकरेंचे आभार मानले दिपकेंनी. एफडीएचा ऑइल कंपनीवरती छापा. 3 कोटींचं भेसळयुक्त खाद्यतेल अखेर जप्त. शेतकऱ्यांना गंडवून तेलामध्ये भेसळ केल्याचा दावा. शरद पवार गट एनडीए सोबत जाणार. आमदारांचा दबाव. निर्णय शरद पवार घेणार. खासदारांचीही मते जाणून घेतली जाणार. लवकरच होणार पवारांचा निर्णय. चिंतेचे ढग. हा आठवडाही कोरडाच. 20 जुलैनंतरचा पाऊसही लाभदायक नाही. आता भिस्त. कमी दाबाच्या क्षेत्रावरती महाराष्ट्रावरती दुबार पेरणीचं संकट अखेर झालं गडद. देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांना टाकले मागे. सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेल्यांच्यामध्ये 3ऱ्या स्थानी. सर्वाधिक काळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 1 नंबरवरती. धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेण्यास कमीपणा का. उद्धव ठाकरे यांचं जाहीर आव्हान. सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा. सर्व पक्षीयांना समर्थनाचं आव्हान. दिंडीवर दुःखाचा डोंगर. जेजुरीजवळ ट्रक चालकाने तापाच्या ग्लानीत वारकऱ्यांना चिरडलं. अपघात झाला कसा याची चौकशी करण्याचं थेट आता सरकारसमोर आव्हान. तो परत येणार. जुलै अखेरीस मान्सूनला नवी ऊर्जा. महाराष्ट्रासह देशभरामध्ये पावसाच्या पुनरागमनाची चिन्ह अखेर आली समोर. जुलैचा शेवटचा आठवडा धुमाधार बरसणार पाऊस. होर्मुझची रक्षक आता अमेरिका. सामुद्रधुनीची अमेरिकेकडून नाकाबंदी. मालवाहू जहाजांवरती आकारणार 20% शुल्क. सरकारचा अखेर मोठा निर्णय आला समोर.
सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीला थेट आक्षेप निवडच रद्द करण्याची राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांची जोरदार मागणी. काय म्हटलं नोटीसमध्ये? नोटीस दिल्याची माहिती. राम मंदिर देणगी चोरी प्रकरणी केंद्र व यूपी सरकारला सुप्रीम कोर्टाची थेट नोटीस. तपासाचा स्थितीदर्शक अहवाल मागितल्याची माहिती. मुख्यमंत्री आमदार लाभले म्हणून मराठा समाज पुढारीला म्हणता येणार नाही. राज्य सरकारचा आरक्षणाबाबत उच्च न्यायालयामध्ये युक्तिवाद. मराठ्यांना आरक्षण पुन्हा मिळणार. कर्जमाफीच्या लढ्याचे खरे शिल्पकार प्रकाश पोहरे. 2008 पासूनचा संघर्ष अखेर फळाला. कर्जमाफीच्या निर्णयाचं किसान ब्रिगेडच्या आंदोलनाला मोठं यश आल्याची माहिती. पेरणी केलेल्या पिकात आंतरमशागतीच्या कामांची लगबग सुरू. दमदार पावसाची प्रतीक्षा कायम. पावसाअभावी फवारणीची कामे रखडल्याची माहिती. संत्रा बागांवरती रात्रीच्या किड्यांचे संकट. कृषी विद्यापीठाने तातडीने लक्ष पुरवण्याची शेतकऱ्यांची मागणी. लक्ष द्यावं लागेल. 45 हेक्टरवरील सोयाबीन उगवलंच नाही. 44 तक्रारी कृषी विभागाकडे. शिवसेनेचा घेराव. बोगस बियाण्यांमुळे वाडेगाव परिसरामध्ये आता दुबार पेरणीचे संकट. मराठवाडा विदर्भामध्ये दुबार पेरणी होणार. 50,000ची तातडीची मदत जाहीर करावी. शेतकऱ्यांची मागणी. शेतकऱ्यांच्या नशिबी निकृष्ट सोयाबीन बियाणे उठले मुळावरती. भंडाऱ्यामध्ये दुसऱ्यांदा पेरणी केल्यानंतरही सोयाबीन न उगवल्यामुळे शेतकऱ्यांपुढे संकट. मुंबईच्या वेशीवरती आदिवासी गर्भवतीची झोळीतून फरफट. शिव बोलू नका, महाराष्ट्र बदनाम होईल. सरकार फक्त देतंय घोषणांचा पाऊस. चीनमध्ये 22 चक्रीवादळाचे थैमान. 28 लाख लोकांचं स्थलांतर. मुसळधार पाऊस, पुरामुळे हाहाकार. झेजियांग प्रांताला सर्वाधिक फटका. जनजीवन विस्कळीमध्ये. परदेशी विवाहासाठी भारतीयांची श्रीलंकेला वाढती पसंती. मात्र सध्या तरी थायलंड नंबर 1वर असल्याची माहिती. लग्नाला चला म्हणत थायलंड श्रीलंकेला महत्त्वाचं डिमांड.